तर मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आपण 9वीचा पेपर सोडवत आहोत। आता आपण प्रश्न 2 कडे वळायचं आहे। तर ऑलरेडी मी लिहून ठेवला आहे प्रश्न 2 बघा। लेसन वरचा पॅराग्राफ पडतो। लेसन वरचा पॅराग्राफ इथे मी तुम्हाला दाखवतो या पेपर मध्ये बघा। लेसन वरचा पॅराग्राफ पडलेला आहे। तर तो कसा सोडवायचा बघा। सर्वसाधारणपणे पहिल्या प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न असतो तो एक तर कंप्लीट द सेंटेन्स किंवा ट्रू ऑर फॉल्स। आता इथं काय म्हटलं, रीड द पॅसेज केअरफुली, व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज, ज्या काही दिल्या त्या कंप्लीट करा। कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, हे कंप्लीट करायचे। पहिलं वाक्य आहे मायकल फॅरेडे वरचा पॅसेज पडलेला आहे। आपण आता पॅसेज वाचून पटापट उत्तर लिहायला सुरुवात करूया। मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट। ही इज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड, पहिल्याच ओळीला वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट। पहिलंच उत्तर मिळालेलं आहे। आता काही वेळा फसवण्यासाठी जसंच्या तसं उत्तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ओळ मिळेलच असं नाही। इथे काय म्हटलं बघा, मायकल फॅरेडे हॅड। आता तुम्ही जर हॅड शोधत बसला तर कदाचित तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे इथं काय बघा, मायकल फॅरेडे सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट। सफर्ड, आता सफर्डच्या वेळी हॅड आणि हॅड काय वापरतात, एखादा तुमचा रोग दर्शवायचा असेल, एखादा शरीरासंबंधी काही दर्शवायचं असेल तर हॅवचा उपयोग। त्याला स्पीच बोलण्याचा प्रॉब्लेम होता, स्पीच डिफेक्ट असं तुम्ही पटदिशी लिहिलं तर तुम्हाला हा अर्धा मार्क मिळणार आहे। जर तुम्ही हॅड शोधत बसला तर ते तुम्हाला कदाचित मिळणार नाही, त्यात वेळ जातो। त्यामुळे जरासं डोकं वापरून हा प्रश्न सोडवायचा आहे। ऍट द एज ऑफ 12 मायकल्स मदर, इथं आहे बघा, ऍट द एज ऑफ 12 मायकल्स मदर फोर्स्ड हिम, असं काहीतरी आहे। वॉज फोर्स्ड आहे बघा, त्याला फोर्स केला गेला आईकडून। वॉज फोर्स्ड, कशासाठी फोर्स केला गेला, जबरदस्ती। वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल। टू टेक हिम आउट ऑफ स्कूल म्हणजे शाळेतून त्याला शिकू दिले नाही, तिनं बाहेर काढलं। टेक हिम आउट ऑफ म्हणजे शाळा बंद केली त्याची, असं त्याचा अर्थ। टेक हिम आउट ऑफ स्कूल, आउट ऑफ ए स्कूल। ओके, हेही उत्तर मिळालं आपल्याला। नंतर लास्ट प्रश्न आहे, मायकल्स फॅरेडेज ऑब्सेशन। ऑब्सेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेळ डोक्यात असणे। ऑब्सेशन वॉज, इथं आहे बघा, वाचून दाखवतो। रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन, म्हणजे इथं बिकेम आहे, इथं त्यांनी वॉज ठेवलं। म्हणजे बिकेमच असेल तर तुम्ही लिहायचं असं नाही, त्याचा भावार्थ घेतला पाहिजे। ऑब्सेशन आहे ना, मग बरोबर आहे। रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन, रीडिंग वॉज रीडिंग। आणि इथं कॅपिटल आहे, आपण कॅपिटल काढायची काही गरज नाही। म्हणजे चारीचे चारी उत्तर कसं फास्ट वाचायचं आहे। शेवटचं उत्तर कदाचित इथं सापडू शकेल, दुसरा प्रश्न एखादा कंप्लीट असेल वाक्य इथं मिळू शकेल, तिसरं वाक्य इथं मिळू शकेल, पहिल्याच ओळीमध्ये पहिलं वाक्याचं उत्तर मिळू शकेल। त्या पद्धतीनं शोधायचं आहे। आता दुसरा प्रश्न आहे बघा, मॅच द फॉलोइंग, असा क्वेश्चन 2 मधला हा प्रश्न आहे। A2 ज्याला म्हणता येईल, A2 हा A1 झाला, हा A2 आता मी तुम्हाला लिहून दाखवतो। मॅच द फॉलोइंग, प्रश्नाचं नाव आहे जोड्या जुळवा। आता आपण प्रश्न A2 कडे वळूया। याच प्रश्नातला दुसरा प्रश्न काय टाकलाय, कम्प्लीट द वेब। हे जे काही वेब आहे ते कम्प्लीट करायचं। आता त्यांनी काय काय दिले बघा, सफर्ड फ्रॉम एकाच उत्तरामध्ये दिले, एका ठिकाणी दिले टीचर्स नुसतं दिले, पुढचं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे। एका ठिकाणी नुसतं लाफ हे क्रियापद दिले आणि एका ठिकाणी कुडंट इवन से। मग काही वेळा काय लक्षात येत नाही, कुडंट इवन से वगैरे। आता सफर्ड फ्रॉम इथं आहेच, इथं की तो कशा सफर होता, काय त्याला झालेलं, बोलण्याचा स्पीच डिफेक्ट होता। ही वॉज सफर्ड फ्रॉम स्पीच, ही सफर्ड फ्रॉम स्पीच डिफेक्ट। नंतर इथं अदर चिल्ड्रेन, इतर मुलं हसली, अदर चिल्ड्रेन लाफ्ड ॲट, असं इथं वाक्य आहे।
नंतर टीचर्स डिड नॉट किंवा डिडंट हेल्प हिम, शिक्षकांनी सुद्धा मदत केली नाही असं इथं वाक्य आलंय. टीचर्सच्या पुढे आहे तसं जे शब्द आहेत ते लिहून टाकायचे. नंतर कुडंट म्हणजे काय की मायकेल ऍक्च्युली हे कुडंट म्हणजे मायकेल कुडंट इवन से, तो म्हणू शकत नव्हता, स्वतःचं नाव सुद्धा त्याला उच्चार करता येत नव्हतं कारण त्याला बोलण्याचा डिफेक्ट होता, बोलता येत नव्हतं, अडखळत बोलत होता. कुडंट इवन से हिज ओन नेम, आहे तसं वाक्यातले शब्द इथं बदल न करता लिहायचे आहेत कम्प्लीट. फक्त ते वेब मध्ये टाकलेलं आहे. काय वेबचं? ऑड फेस्ड बाय फॅरेडे इन हिज चाइल्डहुड, की त्याला चाइल्डहुड मध्ये त्याच्या बालपणी काय काय फेस करावं लागलं ते सगळं लिहायचं. की त्याचे शाळेमध्ये त्याला ज्या घातले तिथं मदत टीचर्स सुद्धा त्याला सपोर्ट करत नव्हते, बोलताना त्याला त्रास होत होता, अडखळत बोलत होता म्हणून मुलं हसत होती. हे सगळं ते तुम्हाला लिहितात. स्वतःचं नाव सुद्धा त्याला व्हॉट्स युअर नेम म्हटलं तरी त्याला काही बोलता येत नव्हतं. हा प्रश्न इथं आपण सोडवलेला आहे. म्हणजे वेब मध्ये काय काय येतंय पहा, त्या संबंधितच वरच्या पॅरेग्राफ बघूनच आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, मनाचं काही घ्यायचं नाही. ओके. आता तिसरा प्रश्न असा आहे 8.3 मॅच द वर्ड्स कॉलम विथ कॉलम ए अँड विथ कॉलम बी. बघूया A3 ज्याला म्हणता येईल. A3 प्रश्न आपण लिहूया. मॅच द वर्ड्स इन कॉलम A with their meanings. बघा व्यवस्थित इथं वाचायचं आहे आपण. त्यांची मिनिंग दिलेले आहेत समानार्थी इंग्रजी मीनिंग्स इन कॉलम बी. कॉलम बी मध्ये त्यांच्या त्या अर्थाचे इंग्लिश मध्ये अर्थ दिलेले आहेत. म्हणजे ए मध्ये शब्द दिलेत. कुठले शब्द दिलेत बघूया. ए हेल्प मदत, सफर दुःख सहन करणे, रोग सहन करणे, सफर, डिफेक्ट दोष, फॅसिनेशन म्हणजे आकर्षण. म्हणजे तुम्हाला त्या लेसनचा अभ्यास व्यवस्थित करता आला पाहिजे. अवघड शब्द तुम्हाला पाठ पाहिजेत. फॅसिनेशन म्हणजे आकर्षण. आता कॉलम बी मध्ये काय काय शब्द दिलेत बघूया. फील पेन, दुःख सहन करणे, फॉल्ट दोष, अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण, आणि एड म्हणजे मदत. म्हणजे बघा हेल्प हा शब्द एडशी जुळतो. सफर म्हणजे फील पेन, डिफेक्ट म्हणजे फॉल्ट दोष, आणि फॅसिनेशन म्हणजे अट्रॅक्शन. तर हे शब्द आपण त्या याच्या समोर लिहून आन्सर असं लिहायचं आहे. आन्सर पेपर मध्ये हेल्प एड. वाकड्या तिकड्या रेषा मारायच्या नाही. सफर फील पेन, पेन बाम माहिती आहे तुम्हाला, अमृतांजन. डिफेक्ट दोष, फॉल्ट आणि लास्टला फॅसिनेशन म्हणजे अट्रॅक्शन. म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित बाण करून उत्तर आन्सर शीट मध्ये दिली पाहिजे. असे वाकड्या तिकडे असे काय करायचं नाही. शिक्षक चिडतात, त्यांना व्यवस्थित उत्तर तपासता येत नाही. लक्षात ठेवा. ओके. आता A4 काय आहे बघूया. Q2 मध्ये A4 Q2 चाललाय आपला. आता डू ॲज डायरेक्टेड असं असतं नेहमी. डू ॲज डायरेक्टेड मध्ये ग्रामरची वाक्य असतात.
क्वेश्चन टॅग असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असते, चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्टेड. ओके, पहिलं वाक्य बघूया. डू ॲज डायरेक्टेड. He started working with a bookbinder. He started working with a bookbinder. म्हणजे बुक बाइंडिंग करणार. आता इथं ब्रॅकेट मध्ये काय सांगितलंय बघूया. तर इथं चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, अल्टरनेटिव्ह दिले, 4 पर्याय दिले क्वेश्चन टॅगला. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. त्यांनी 4 पर्याय दिलेत पहा. डिड ही, डिडंट ही, 3 दिलेत सॉरी, आणि डझंट ही 3 दिलेत. 3 पर्याय दिलेत. डझंट ही. आता नेहमीच्या क्वेश्चन टॅगचा नियम असा आहे, मी सांगतो तो, की दुसऱ्या शब्दावर फोकस करायचा. ईडी लागलेलं दिसतंय म्हणजे V2 आहे. V2 म्हणजे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये क्वेश्चन विचारण्यासाठी डीड येतं, परंतु इथं वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे टॅग निगेटिव्ह येणार, डिडंट, आणि इथलं प्रोनाउन ही इथं आहे, त्यामुळं दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. बघा लक्षात येते का. वर्ब वरून आपल्याला वर्बचं वाक्य आहे, वाक्यामध्ये वॉज इज काही नाही आहे, त्यामुळे वर्ब वरून आपल्याला टॅग करायचा आहे. दुसरा शब्द पकडायचा आहे. पहिला शब्द प्रोनाउन आहे तो सोडून द्यायचा, दुसरा शब्द वर फोकस करून त्याच्या साहाय्यानं टॅग करायचं. कुठल्या काळातलं क्रियापद आहे. तर इथं येस लागला असतं तर हा पर्याय निवडला असता. नंतरचं वाक्य आहे दुसरं वाक्य, दॅट वॉज the first introduction. That was the first introduction on the subject of जे वाक्य दिले त्याचा थोडाफार अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. ऑफ इलेक्ट्रिसिटी, सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथं त्यांनी काय सांगितलंय, फ्रेम अ WH क्वेश्चन, फ्रेम अ येस नो क्वेश्चन, सॉरी फ्रेम येस नो टाइप क्वेश्चन, फ्रेम येस नो टाइप क्वेश्चन, टाइप क्वेश्चन. तर असे प्रश्न तयार करताना काय करायचं पहा. तर येस नो टाइप क्वेश्चन म्हणजे काय, की ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो या दोन्हीपैकी एक मिळू शकेल. आता बघा, आर यू हॅपी, येस, नो आय एम नॉट, येस आय एम. कॅन यू स्विम, येस आय कॅन, नो आय कांट. हॅव यू मोबाईल, येस आय हॅव, नो आय हॅव. तसं इथं दॅट वॉज द फर्स्ट, फक्त वॉजला इकडे ठेवायचं, दॅटला तिकडे ठेवायचं. बघा मी तसं कसा प्रश्न तयार करतो. वॉज दॅट द फर्स्ट इंट्रोडक्शन. थोडंसं W मोठं काढायला पाहिजे. Was that the first introduction, ही पहिली ओळख होती का, इंट्रोडक्शन, ऑन द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी या विषयाची, ऑन द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी
आणि प्रश्न असल्यामुळं क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. वॉज दॅट. या वाक्यामध्ये डू डज डीड काही येणार नाही, कारण त्यांनी काय सांगितलं येस नो टाईप क्वेश्चन. कॅन असेल तर कॅन पहिला वापरा, तिथे हॅव हॅज असेल तर हॅव हॅज घ्या. ओके, चला आता क्वेश्चन 5 बघूया. क्वेश्चन 5 नेहमी लक्षात ठेवायचं की त्याचं जे उत्तर आहे ते ह्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये शोधत बसायचं नाही. पर्सनल ओपिनियन, स्वतःच्या मतावर, तुमच्या मतावर जे काही तुम्हाला वाटतं ते स्वतःचं मत, स्वतःच्या कन्स्ट्रक्शन तयार करून तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. वाक्यरचना जमली पाहिजे. आता क्वेश्चन A5, त्याला A5 म्हणतात. व्हॉट इज युअर एम इन लाईफ? तुमच्या जीवनातलं ध्येय काय आहे? सपोर्ट युअर आन्सर. बघा, व्हॉट इज युअर एम, ध्येय, ॲम्बिशनचा मूळ शब्द एम इन लाईफ. सपोर्ट युअर आन्सर. सपोर्ट म्हणजे एक्सप्लेनेशन, सगळं व्यवस्थित एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे. आता तसं थोडं एक एक वाक्य सेपरेट लिहून दाखवणार आहे मी. बघा, एक काही मुलांना डॉक्टर व्हायचं असतं, काहींना इंजिनियर व्हायचं असतं, काहींना आर्मीमध्ये जायचं असतं, देशसेवा वगैरे, देशाबद्दल जर आलं, कुणाला आर्टिस्ट व्हायचं असतं, कोणाला सायंटिस्ट व्हायचं असतं, वेगवेगळे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून बघूया काय. माय एम इज टू बिकम. माय एम इज टू बिकम किंवा टू बी काय घेऊया, टू बी अ स्पोर्ट्समन. टू बी अ स्पोर्ट्समन. बघा, एक एक वाक्य. मला खेळाडू बनायचं आहे. टू बी अ स्पोर्ट्समन. आय हॅव. छोटी छोटी वाक्य करायला जमली पाहिजेत. ग्रेट इंटरेस्ट. आय हॅव ग्रेट इंटरेस्ट इन फुटबॉल. Football is my passion. Football is my life. म्हणजे काय हो, जर मला लाईफ जगायचं असेल तर मी फुटबॉल शिवाय, मी आणि माझ्याशिवाय फुटबॉल शिवाय मी अपूर्ण आहे असं मला म्हणायचं आहे. फुटबॉल इज माय लाईफ. I cannot live without a football game, without a football game. की देशाच्या संघामध्ये मला प्रवेश मिळवायचा आहे. फुटबॉलच्या ज्या मोठमोठ्या मॅचेस होतात तिथं मला भाग घ्यायचा आहे वगैरे वगैरे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बघा, छोटी छोटी वाक्य लिहिले. माय एम इज टू बी अ डॉक्टर म्हणू शकता. माय एम इज टू बी, जे विचारलंय त्याच्या संबंधी पहिली लाईन आली पाहिजे. माय एम इज टू बी अन आर्टिस्ट. माय एम इज टू बी अ पायलट. मग कसं बाबा, आय हॅव ग्रेट इंटरेस्ट इन, तुम्ही याचे म्हणू शकता, इन ड्रॉइंग. ड्रॉइंग इज माय पॅशन. ड्रॉइंग इज माय लाईफ. काही काही वाक्य ही तुम्हाला छोटी छोटी जमलीच पाहिजे. ही बोलता येण्याची वाक्य. तुम्ही जर सेलिब्रिटीच्या मुलाखती बघितल्या तर ती तुम्हाला अशी वाक्य त्यांच्या बोलताना दिसतील तुम्हाला. तर छोटी छोटी वाक्यरचना अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर मी तयार करून दिले. जास्त लांबट न जाता 2 पैकी 2 मार्क पडायला हरकत नाही. 2 मार्काचं भान ठेवून लिहायचं आहे. छोटा निबंध आपल्याला लिहायचा नाही. ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके.